अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र अध्याय 11वा श्री साई महिमा वर्णनम म्हणजे श्री साई बाबांच्या प्रभावाचे वर्णन। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। मागच्या कथांची संगती अशी की बाबांचे अरुंद फळीवर झोपणे, कोणालाही न दिसता चढणे आणि उतरणे असे त्यांचे न कळणारे कौशल्य होते। हिंदू असो किंवा मुसलमान असो, दोघांनाही एकसारखीच वागणूक होती। ज्यांच्या जीवनकाळाचे निरीक्षण झाले ते हे शिर्डीच्या लोकांचे पूज्य दैवत होते आणि आजही आहे। आता वाटते की हा गोड कथांनी सजवलेला 11वा अध्याय दृढ भाव धरून श्री साईंच्या चरणी व्हावा, यामुळे बाबांच्या सगुण रूपाचे ध्यान घडेल। रुद्राचे 11 वेळा पारायण घडेल। रुद्राचे पारायण म्हणजे यजुर्वेदातील रुद्राध्याय नावाच्या प्रसिद्ध मंत्रगटांचे म्हणजे रुद्राचे पारायण। बाबांच्या पंचमहाभूतांवरील सत्तेचा पुरावा सापडेल आणि त्यांचा महिमा कळेल। इंद्र जी पर्जन्याची देवता आहे, पावसाची देवता, अग्नी आणि वरुण जी जलाची देवता आहे, बाबांच्या शब्दांना कसे मान देत असत। इंद्र, अग्नी, वरुण इत्यादी देवता बाबांच्या शब्दांना कसे मान देत असत याची आता थोडक्यात माहिती करून घेऊया। श्रोत्यांनी लक्ष द्यावे। साईबाबांचे सगुण रूप म्हणजे मूर्तिमंत पूर्ण वैराग्य व अनन्यपणे भक्ती करणाऱ्यांचे विश्रांतीचे स्थान होय। ते आपण मनात प्रेमपूर्वक आठवूया। गुरुचे वाक्य हेच फक्त खरे मानणे, याचे त्यांना बसायला आसन देऊया। म्हणजे गुरूंना आसन काय द्यायचं, तर गुरु जे जे सांगेल, जे जे उपदेश देईल त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि ते खरं आहे असंच मानून चालायचं। हेच खरं मानणं, गुरु वचनला खरं मानणं म्हणजे आपण त्यांना खरं मानण्याचं, त्यांच्या म्हणण्याला आज्ञा मानणं, सत्य मानणं, हे जे मानणं आहे, मनात समजणं आहे, विश्वास ठेवणं आहे त्यांच्या शब्दांना, हेच आपण त्यांना आसन देतो आहे। आणि त्यांची सगुण रूप त्यांचं जे आहे ते वैराग्य आहे, मूर्तिमंत पूर्ण वैराग्यच आहेत, ते वैरागी आहेत। आणि आपण त्यांचा असं भक्ती करणाऱ्यांचे विश्रांतीचे स्थान साई असल्यामुळे आपण त्यांना आपल्या मनात प्रेमाने आठवूया। आणि सर्व कामनांचा त्याग करणे या संकल्पाने त्यांचे पूजन करूया। म्हणजे साईबाबांची पूजा कशाने करायची आहे, तर संकल्पाने करायची आहे। म्हणजे आपण एक डिसिजन घ्यायचा आहे। काय संकल्प मनात घ्यायचा आहे, काय ठरवायचं आहे की सर्व कामनांचा त्याग करणार आहोत आपण भक्तगण, आणि हे असं ठरवणंच त्यांची पूजा आहे। प्रतिमा, स्थंडिल म्हणजे प्रतिमा म्हणजे फोटो किंवा मूर्ती किंवा चित्र, आणि स्थंडिल म्हणजे यज्ञ, होम, यज्ञ याग करतात यांच्यासाठी जो साधारण 1 हात चौरस 4 अंगुळे म्हणजे 4 बोट उंचीचा मातीचा ओटा तयार होतो। म्हणजे यज्ञकुंड जे असतं त्याला, त्या यज्ञकुंडाला ज्या भागात स्थापन केलं जातं तर ते डायरेक्ट जमिनीवर स्थापन नसतं। त्याच्यासाठी एक थोडासा उंच 4 बोट उंच आणि एक चौरस हाताचा एक भाग जमिनीपासून उंच असा ओटा केला जातो। त्या ओट्याला म्हणलं जातं संस्कृतमध्ये स्थंडिल। तर प्रतिमा म्हणजे देवाची मूर्ती किंवा फोटो, तसबीर, आणि स्थंडिल म्हणजे जिथे यज्ञ होतो त्याचा ओटा, आणि अग्नी म्हणजे जिथे आग असते, तेज म्हणजे जिथे प्रकाश असतं, सूर्यमंडळ म्हणजे सूर्यासहित सगळ्या ग्रहांची जागा आकाशात, उदक म्हणजे जिथे पाणी असतं, द्विज म्हणजे जिथे ब्राह्मण असतं। या 7ही पूजा स्थानांपेक्षा 8वे जे स्थान आहेत ईश्वराचे, ईश्वर जिथे असतो, जिथे पूज्य मानलं जातं, तर ते 8वं स्थान आहे गुरु, सद्गुरु। तर
या 7 पूजास्थानांपैकी जे 8वं उरलेलं पूजास्थान आहे गुरुराज, हे या 7हींमध्ये 7पेक्षाही श्रेष्ठ असं आहे. आता द्विज म्हणजे ब्राह्मण, यापेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे असं म्हटलं गेलंय. द्विज काय शब्द आहे, तर द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्म घेतलेला. कारण प्रत्येक माणसाचा पहिल्यांदा जन्म होतो जेव्हा तो पृथ्वीवर येतो आईच्या उदरातून, गर्भातून. आणि त्यानंतर द्विज का म्हटलं जातं, कारण की त्यांचं उपनयन संस्कार होतं, म्हणजे त्यांची मुंज होते, म्हणजे त्यांना गायत्री मंत्र शिकवला जातो, त्याचा अर्थ सांगितला जातो, त्यांचा विद्या आरंभ सुरू होतो. 8व्या वय वर्ष 8 ते 12च्या आसपास किंवा त्यानंतरही तर जे मुंज होते त्यानंतर तो द्विज होतो. आणि मग द्विज म्हणजे त्याचा पुनर्जन्म झालाय बा, एकदा आईच्या पोटी तर जन्म झालाय, पण आता तो ज्ञानाचा जन्म घेतोय, म्हणजे आता तो ज्ञानी व्हायला सुरुवात होते, तो ज्ञान ग्रहण करतोय, तो आता विद्यार्थी दशेत प्रवेश करतोय आणि त्यानंतर तो विद्या मिळवत जातो, म्हणून तो ज्ञानी होत जातो आणि त्यामुळे तो ब्राह्मण होत जातो. त्याला ब्रह्म कळतं म्हणून तो ब्राह्मण. ज्याला ब्रह्म समजलंय म्हणजे आत्मा परमात्मा यांचं नातं समजलंय, हे मायेचा भ्रम आहे हा संसार आणि या सगळ्या काम वासना षड्रिपू 6 प्रकारचे शत्रू आहेत आपले, काम क्रोध भय लोभ मद मोह मत्सर, भय नाही तर हे सर्व, आणि यांना त्याग करणं, यांचा त्याग करायचा, आसक्ती ठेवायची नाही कशावरच, आणि कर्म करायचं, कर्माची फळाची अपेक्षा नाही करायची, फळ मिळालं तर त्या फळासाठी कर्म नाही करायचंय किंवा चांगल्या फळासाठी चांगलं कर्म नाही करायचंय, आणि कर्मांपासून दूरही नाही जायचंय. हे जे गीतेत सगळं सांगितलंय हे सगळं समजणं आणि परब्रह्मातच आपल्याला एकरूप व्हायचंय किंवा परब्रह्मापासूनच परमात्म्यापासूनच आपले आत्मे अंश रूपाने कणाकणात सगळीकडे ईश्वर आहे, आत्मा आहे, अंश आहे परमेश्वराचे, म्हणजेच परमेश्वर प्रत्यक्ष आहे. तर सगळ्यांना समान दृष्टीने पाहणं, सुखदुःखात समान राहणं, हेच सगळं काही, हे जे ज्ञान आहे हेच ब्रह्मज्ञानाचं एक रूप आहे. आणि हे ज्याला असतं तो ब्रह्मज्ञानी असतो, म्हणजेच तो ब्राह्मण असतो, म्हणजेच तो द्विज असतो. हे द्विज शब्दाचा किंवा ब्राह्मण शब्दाचा आपण अर्थ आज थोडा डिटेल समजला. तर 8 स्थानं पूजनीय म्हणजे पूजेसाठी योग्य मानले जातात, जिथे ईश्वर स्वतः असतो. ईश्वर सगळीकडे असतो, पण अशा 8 स्थानांमध्ये तो जास्त प्रभावित स्वरूपात अस्तित्वात असतो किंवा प्रत्यक्ष असतो असं आपण मानू शकतो. तर ते आहेत जिथे अग्नीची जागा आहे ती, किंवा जिथे तेज असतं ते, किंवा सूर्यमंडळ जिथे आहे ते. कारण याच्याशिवाय अग्नी असणं, अग्नीवरूनच हे जग चाललंय, किंवा तेजाने किंवा पाण्याने हे जग चाललंय, सूर्यमंडळाच्या अस्तित्वाने हे जग चाललंय. प्रतिमा, ईश्वराची प्रतिमा आपण ध्यान करतो, पूजा करतो, म्हणून आपण भावना व्यक्त करतो, ईश्वराप्रती कृतकृत्य होतो, त्याला प्रसन्न करून घेतो, ते प्रतिमेच्याच माध्यमातून. स्थंडिल म्हणजे आपण यज्ञात आहुती देतो, यज्ञ करतो, ती पूजनीय मंत्रांची हवनांची जागा आहे, म्हणून ती पूजनीय आहे. आणि ब्राह्मण कारण की तो ज्ञानी आहे, तो ज्ञान वाटू शकतो जगाला, तो ज्ञानामुळे इतरांच्या आयुष्यात चांगले दिवस आणतो, तर आणि समाज चांगला बनतो. तर हे कशामुळे, तर त्याच्या ज्ञानामुळे, म्हणून तोही पूजनीय. पण या 7 पूजास्थानांव्यतिरिक्त प्रतिमा, स्थंडिल, अग्नी, तेज, सूर्यमंडळ, उदक, द्विज, ब्राह्मण म्हणजे, तर या 7 स्थानांपेक्षा, पूजेच्या स्थानांपेक्षा 8वं स्थान, हे 8 स्थान आहेत जे पूजनीय असतात. आपण देवाची मूर्ती पूजतो किंवा त्याचा फोटो पूजतो, किंवा यज्ञ चाललाय तर यज्ञाचा नमस्कार वगैरे करतो, किंवा जिथे अग्नी प्रज्वलिते यज्ञामध्ये त्या अग्नीला नमस्कार करतो, किंवा तेजाला म्हणजेच सूर्याला नमस्कार करतो, सूर्यमंडळाला म्हणजे सगळ्या ग्रहांना वगैरे आपण नमस्कार करतो, उदक म्हणजे पाण्याला आपण नमस्कार करतो, नदीच्या स्वरूपात, सागराच्या स्वरूपात, तीर्थक्षेत्राच्या स्वरूपात. आणि द्विज, कोणताही ज्ञानी पुरुष आपल्या जवळ असेल, पुरुष म्हणजे कोणताही ज्ञानी आत्मा आपल्या परिचयात आला, आपल्या गावात आला, समजा आपल्या घरी आला, आपण त्याला मानपान करतो. का करतो? कारण की त्याच्याकडे जे ज्ञान आहे त्याचा काही भाग आपल्यालाही मिळावा प्रसाद म्हणून, आपणही ज्ञानी व्हावं, आणि ज्ञानाच्या आशीर्वादावरच, त्याच्या ज्ञानबळावरच आपणही आपलं ज्ञान वाढवावं, हे त्यामागचा उद्देश आहे. आणि या 7 पेक्षा पूजनीय स्थान
या सातींपेक्षा जे आहे ते गुरुराज आहे. आणि हे फक्त ही पोथी नाही सांगत आहे. तुम्ही दुसऱ्या गुरूंसंदर्भात इतर पोथ्या आपण जेव्हा ऐकू तिथेही हे येणार की सद्गुरूचं किंवा गुरुचं स्थान किती महत्त्वाचं आहे. त्यांचे अनन्यपणे पूजन करूया. म्हणजे साईंचे, गुरूंचे, जेही काही तुमचे गुरु असतील, आपले गुरु असतील, ज्यांना आपण गुरुस्थानी मानत आलेलो आहे, पिढ्यानपिढ्या म्हणा, घरात परंपरेने म्हणा किंवा आपण स्वतःहून म्हणा, ते अस्तित्वात सदेह असोत का ते त्यांचा अवतार आता नसो, ते आधीच्या काळात झालेले असो, किंवा ते व्यक्ती नसून इतर काही गुरुस्वरूपातले असतील आपल्यासाठी, तर अशा शक्त्या सुद्धा त्यांना गुरुस्थानी पूजन करायचंय. अनन्य भावाने चरण धरले असता गुरुच काय परब्रह्म सुद्धा हालेल. म्हणजे आपल्यासाठी तो हालचाल करेल, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्याला दर्शन देण्यासाठी. इतके गुरुपूजेचे आश्चर्य आहे. अनन्य भावाने चरण धरले असता गुरुच काय परब्रह्म सुद्धा हालेल. इतके गुरुपूजेचे आश्चर्य आहे, महत्व आहे. गुरुभक्तांनी याचा अनुभव घ्यावा, असं लेखक म्हणताय. पुढे वाचूया. पूजा करणारा जोवर साकारू असतो, साकारू म्हणजे देहाचे भान असलेला, स्वतःच्या देहाची ज्याला जाणीव आहे तो, असा पूजा करणारा असतो व्यक्ती, ज्याला स्वतःच्या देहाचं भान असतं, अस्तित्व त्याला समजत असतं, स्वतःच्या आजूबाजूचं त्याला ज्ञान असतं, त्याला गुरुही देहधारीच लागतो. म्हणून असं म्हटलंय की जोपर्यंत आपल्याला देहाचं भान आहे, म्हणजे आपण या संसाराच्या मायेमध्ये अडकलोय, संसार कार्यामध्ये अडकलोय, तोपर्यंत, त्यानंतरही जोपर्यंत आपल्याला ज्ञान कळत नाही, आपल्या देहाव्यतिरिक्त आपण काही आपलं मानू शकत नाही, देहाच्या उपभोगांमध्येच आपण रमलेलो असतो, देहाचं भान असतं आपल्याला, शुद्ध असते देहाची, तर तोवर त्याला, म्हणजे अशा व्यक्तीला जो पूजा करतोय त्याला सुद्धा गुरु कोण लागतो? देहधारीच लागतो. कारण तो स्वतः देहधारी आहे, तर तो देहधारी नसलेला गुरु नाही करू शकत. त्याला असा समोर दिसावा लागतो गुरु, त्याच्याकडून त्याला ऐकायचं असतं, त्याच्याजवळ बसायचं असतं, त्याच्याजवळ सेवा करायची असते. पण निराकारू गुरु लागतो. निराकार म्हणजे देहाचं भान विसरलेला असा कोणी पूजा करणारा पूजक असेल, भक्त असेल, की जो स्वतःच्या देहाचं भान त्याला नाही राहिलंय, म्हणजे तो एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेला आहे अध्यात्माच्या, त्याला काहीतरी ज्ञान झालंय, त्यामुळे त्याला हे जग मिथ्या वाटतंय, त्याचं अस्तित्व त्याला समजत नाहीये. जे बाकीच्यांसाठी तो मूर्ख किंवा वेडा आहे, पण प्रत्यक्षात तो ज्ञानी आहे किंवा तो मुमुक्षु आहे, म्हणजे त्याला प्रश्न पडतायत आणि त्याला तो मार्गावर आहे ज्ञान मिळवण्याच्या. असा जो भक्त आहे, जो स्वतःच्या देहाचं भान विसरलेला आहे पूजा करताना म्हणजेच गुरुसेवा करताना, तर अशा व्यक्तीला, अशा पूजकाला निराकारू गुरु लागतो. म्हणजे देह नसलेला, सूक्ष्म रूप असलेला, म्हणजे त्याला प्रत्यक्ष पूजा करावी लागत नाही, कारण की त्याला स्वतःच्या देहाचं भान नाही, त्याला संसाराचं भान नाही. मग त्याला गुरु समोर पाहिजे, शरीररूपाने, मूर्तीरूपाने, चित्ररूपाने, अशी त्याची अपेक्षाच नाहीये. म्हणून त्याला निराकार असा गुरु लागतो. असा शास्त्राचा निर्णय आहे. असे जे षडशास्त्र आहेत, 6 शास्त्र, ते त्यात सांगितलंय. सगुणाचे ध्यान केल्याशिवाय भक्तिभाव कधीच प्रगट होत नाही. सगुण मूर्तीवर आपल्याला देव दिसतो समोर, किंवा समोर बसले असेल गुरु आपल्या, त्यांच्याशी आपण बोलतो, त्यांची सेवा करतो, किंवा मूर्ती असेल देवाची, त्याच्याशी आपण बोलतो, त्याच्यात प्रसाद देतो, पूजा करतो, त्यांना सोवळ करतो, अभिषेक करतो. हे सगळं काय करतो? सगुणाचं ध्यान करतोय आपण. सगुण रूप म्हणजे साकार रूप. याशिवाय सगुणाचे ध्यान केल्याशिवाय भक्तिभाव प्रगट होत नाही. आणि जोवर सप्रेम भक्ती घडत नाही, भक्तिभाव जोपर्यंत प्रेमाने घडत नाही, तोपर्यंत मनाची कळी उघडत नाही. म्हणजे मनाची अवस्था त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये येत नाही. उमलल्याशिवाय, मनाची कळी उमलल्याशिवाय केवळ कळीला वास नसतो, नुसत्या कळीला काही वास नसतो. म्हणजे त्याला उमलावं लागेल, मन असं ओतप्रोत अखंड तुडुंब भरावं लागेल. इतरांसाठी समान दृष्टीने पाहणं, दया करणं, प्रेम ठेवणं, शांतीचा आणि आत्मानंदाचा आनंद घेणं, हे कधी जमेल? जेव्हा ती मनाची कळी उघडेल. आणि ती केव्हा उघडेल? जेव्हा भक्ती प्रगट होईल. आणि मनात भक्ती केव्हा प्रगट होईल? जेव्हा तुम्ही सगुणाचं ध्यान करून तुम्हाला ते आनंद मिळेल, समाधान मिळेल.
म्हणून ते मूर्तीपूजा किंवा गुरुपूजा असा तो प्रकार, या मागचं शास्त्र ते. मूर्तीपूजा करणं महत्वाचं नाही, इथे महत्वाचं आहे की मूर्ती स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात तुम्ही स्पर्श करू शकताय, तुम्ही बोलू शकताय ईश्वराशी किंवा गुरूंशी. तर त्याचं ते माध्यम आहे तुमच्या मनाची कळी खुलण्यासाठी, तुम्हाला तो आनंद, मनाचे उत्फुल्लता अनुभव येण्यासाठी. उमलल्याशिवाय केवळ कळीला वास नसतो, फुलातील मधही नसतो, आणि मग भुंगा देखील तेथे क्षणभर थांबत सुद्धा नाही. म्हणजे तुमच्याकडे कोणी येत नाही, तुमच्याकडे तुमच्याशी कोणी नातं जुळतच नाही. म्हणजे बाह्य सांसारिक नाते जुळलेले आहेत, पण असे मनाचे, हृदयाचे, आध्यात्मिक नाते, आत्म्यांचे जे जुळायला हवे, ते आकर्षित होऊन तुमच्याकडून काही शिकणं, तुमच्याशी काही शेअर करणं असं होऊ शकत नाही. तुमच्याशी म्हणजे आपल्या सगळ्यांशीच तर असं होत नाही. म्हणजेच भुंगे, भ्रमर त्या फुलांवर येत नाहीत. रूप गुणसंपन्न म्हणजेच साकार आणि रूप गुणाशिवायचा म्हणजेच निराकार, दोन्ही एकमेकांपासून भिन्न नाहीत. म्हणजे साकार आणि निराकार हे दोन्ही सारखेच आहेत. साकार व निराकार एकच. गोठलं तरी ते तूपच, घट्ट झालं आणि वितळलं तरी त्याला तूपच म्हटलं जातं. म्हणजे वितळणं, वेगळं होणं हे द्वैत भाव आहे, म्हणजेच ते साकार आहे. म्हणजे समोर एक आकार आहे ईश्वराला किंवा गुरूंना, आणि आपण त्याची सेवा करणारे, आपण त्यापासून वेगळे आहोत, भक्त किंवा सेवक, असा जो द्वैत भाव आहे. तर हे द्वैत का आहे? कारण की हे समजण्यासाठी सोपं आहे, गरजेचं आहे जेव्हा आपण मानवी बुद्धीने विचार करतो तेव्हा. पण हे अंतिम सत्य नाहीये असं शास्त्र म्हणतंय. आणि ही पहिली पोथी नाहीये हे जे हे म्हणतंय, तर हे असं वेगवेगळ्या शास्त्रात पोथ्यात येणार आहेत हे संदर्भ, सगुण निर्गुणाचे, साकार निराकाराचे आणि द्वैत अद्वैताचे. तर त्याच्यासाठी इथे उदाहरण दिलेलं आहे. तूप जे घट्ट असतं, म्हणजे एकत्व असतं, आत्मा आणि परमात्मा एक असतो, त्याला तूपच म्हणलं जातं. म्हणजे त्याला ईश्वराचाच अंश म्हटलं जातं. आत्मा आणि परमात्मा एकच असतो तेव्हा तो परमात्माच असतो. आणि जेव्हा तूप वितळतं, त्याचे कण एकमेकांपासून दूर होतात, अलग होतात, पृथक होतात, तेव्हा सुद्धा त्याला तूपच म्हटलं जातं. याचा अर्थ बर्फ वितळल्यावर पाणी होतं, पण बर्फ स्वरूपात घट्ट असल्यामुळे आपण त्याला जरी बर्फ म्हणलं तरी त्यात पाणीच आहे, दुसरं काहीही नाही, आणि पाण्याचंच ते रूप आहे. आणि मग वितळतं तेही पाणीच आहे. म्हणजे दूर होतात पाण्याचे पार्टिकल्स, कण. आपण शिकलेलो आहे विज्ञानामध्ये. तर हे तेच सांगितलंय उदाहरण इथे, की गोठले तरी तूपच, आणि घट्ट झाले म्हणजे गोठले आणि वितळले तरी त्याला तूपच म्हटले जाते. म्हणजे जिथे अद्वैत आहे तिथेही परमात्मा आणि आत्मा एकच आहे, आणि जिथे द्वैत आहे, वेगवेगळेपणा आहे, एक गुरु आहे किंवा मूर्ती आहे, ईश्वर आहे, आणि एक सेवक आहे, भक्त आहे दुसरा, तर या दोघांमध्ये, गुरु शिष्यामध्ये किंवा ईश्वर आणि त्याचा पूजा करणारा पुजारी किंवा स्वामी आणि सेवक किंवा ईश्वर आणि भक्त ह्यांचं जे नातं आहे, तर हे द्वैत म्हणजे वेगवेगळं वाटतं, दोन वाटतात तिथे, एक तो आहे आणि एक मी, असे द्वैत आहे. पण ऍक्च्युअली हे द्वैत सुद्धा परमात्म्याचंच रूप आहे. म्हणजे पूजा करणारा किंवा भक्त किंवा सेवक किंवा शिष्य हा गुरुपासून, ईश्वरापासून वेगळा नाही. हे त्याचंच एकमेकांचं वेगवेगळं रूप आहे, पण प्रत्यक्षात ते शेवटी एकच आहे, परमात्म्याचेच अंश आहेत. म्हणजे घट्ट झालं तरी तूप आणि वितळलं तरी तूप, अद्वैत असलं तरी परमात्मा, आणि द्वैत वेगवेगळं झालं तरी आत्मा आणि परमात्मा हे परमात्माच आहेत, एकच आहेत. ब्रह्मदेवाने सगुण व निर्गुण दोन्ही एकत्र करून मिसळून टाकले आहेत. डोळे भरून ज्याला पाहता येते, ज्याच्या पायी डोके ठेवता येते, जेथे ज्ञान प्रत्यक्ष भेटून मिळण्याची सोय असते, त्या ठिकाणी आवड उत्पन्न होते. ज्याच्याबरोबर प्रेमाच्या गोष्टी करता येतात, ज्याची गंध व अक्षता लावून पूजा करता येते, म्हणून सगुण साकार व्यक्ती पाहिजे. निर्गुणापेक्षा सगुणाचे आकलन होणे खरोखर फार सोपे असते. आता जर माझ्यासमोर मूर्ती नसेल, चित्र नसेल, किंवा प्रत्यक्ष गुरु बसला नसेल, किंवा प्रत्यक्ष ईश्वर सगुण मस्त अलंकृत होऊन गप्पा मारत माझ्यासमोर किंवा शांतपणे माझ्यासमोर मला पाहत बसलेला नसेल, किंवा काही करतोय असं दिसत नसेल, किंवा नुसता फोटोमध्ये आहे, मूर्तीमध्ये आहे असंही मला जर दिसतच नसेल, त्याचं अस्तित्व मला फिजिकल फॉर्ममध्ये जर दिसत नसेल, तर मला निराकार हवेमध्ये निराकार निर्गुण कसं काय समजणार? कारण माझ्या बुद्धीला सवयच नाही आहे निराकाराला समजून घेण्याची. हो, मला निराकाराशी तादात्म्य पावता येईल, जोडता येईल,
पण जेव्हा आधी मी सगुण स्वरूपात त्याला समजू शकलोय की हा देव आहे किंवा हा गुरु आहे, याचे असे भाव आहे आणि याला पाहून माझ्या मनात असे भाव तयार होत आहे आणि मी ते व्यक्त करतोय, तर ही भाव व्यक्त करण्याची पद्धत आहे. तिच्या पद्धती अनेक आहेत. म्हणजे पूजा करून, आरती करून, आत्मनिवेदन करून, सेवा करून, भक्ती करून, ध्यान करून, तपश्चर्या करून, यज्ञ करून, मंत्र उच्चारण, स्तोत्र करून, असं वेगवेगळं. तर निर्गुणापेक्षा सगुणाचे आकलन म्हणजे सगुण रूप समजणं हे खरोखर सोपं आहे, फार सोपं आहे. सगुणाचे प्रेम दृढ झाले म्हणजे पक्क झालं की निर्गुण आपोआप समजले जाते. कारण मग मनामध्ये आपल्या सगुण रूप समोर पाहून त्याच्याशी चर्चा करून ईश्वराशी आपण किंवा गुरूंशी आपण प्रत्यक्ष जोडले जातो जेव्हा आपल्या समोर आपण त्यांना पाहतो, कशाही स्वरूपात असो. मग त्यांना जे आपण पाहतोय, त्यांच्यासोबत राहतोय, त्यांच्याशी गप्पा करतोय, त्यांना आत्मनिवेदन म्हणजे गप्पाच आहे, आपल्या मनातलं व्यक्त करणं. आणि म्हणजे भक्ती 9 प्रकारच्या भक्ती आहेत, त्यातलं ते पण आहे. आणि किंवा आपण सेवा करतोय वात्सल्य भावाने, प्रेम भावाने, भक्ती भावाने किंवा दास्य भावाने, मित्र सख्यत्वाच्या भावाने, तर या कोणत्याही भावनेने केलं तरी आपल्याला त्याची सवय झालेली असते. आपल्या मनामध्ये त्याचं परत परत उजळणी झालेली असते. आपल्या बुद्धीमध्ये त्या स्वरूपात तो ईश्वर, त्याचं रूप छापलं गेलेलं असतं, उमटलं गेलेलं असतं. आणि त्यामुळे जेव्हा अशी ईश्वराची मूर्ती सगुण रूपात पूजली गेली किंवा गुरु प्रत्यक्ष पूजा केली गेली बऱ्याचदा, तर त्याची सवय झाली आपल्या मेंदूला, मनाला, डोळ्यांना, हृदयाला, आपल्या शरीराला, आपल्या अवयवांना आणि आपल्या आत्म्याला, इंद्रियांना. तर त्यानंतर हे बाजूला जरी झालं म्हणजे परिस्थिती बदलवली जरी गेली बाह्य रूपाने, तर मग बाहेरून बदललेली परिस्थिती कितीही न्यूट्रल किंवा नकारात्मक, निगेटिव्ह जरी असली किंवा कशी असली, समोर तो ईश्वर ज्याला आपण पूजतोय त्या रूपात तो नसला किंवा कोणत्याच रूपात नसला किंवा गुरु समोर आता नाहीये, तर अशा कंडिशनमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा, अशा प्रसंगी सुद्धा आपण ते निर्गुण रूप सहज समजू शकतो, ज्याला काही आकार नाही. कारण आपल्या मनात ते रूप तयार झालेले आणि त्यातून आपण निर्गुणाकडे म्हणजेच अव्यक्ताकडे म्हणजेच अद्वैताकडे वाटचाल सुरू करतो. भक्तांना निर्गुण समजावे म्हणून बाबा अनेक उपाय योजत असत. ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे, भक्ताच्या वेगवेगळ्या क्षमतेप्रमाणे त्याला ते दूर बसवीत आणि बऱ्याच काळपर्यंत आपले दर्शन घेऊ देत नसत साईबाबा. एकाला शिर्डीच्या बाहेर दूर पाठवीत, एकाला शिर्डीत एकांतात कोंडून ठेवत, तर एकाला वाड्यात अडकवून स्वतः समोर वाड्यामध्ये पोथी वाचण्याचा नेम सांगत. वाड्यात म्हणजे त्यांच्या तिथल्या वाड्यामध्ये, समोर नाही, साईंच्या समोर नाही, पण शिर्डीतच दुसऱ्या कोणत्या घरात, वाड्यात, तिथे पोथी वगैरे वेगवेगळे ग्रंथ वाचण्याचा, समजण्याचा नेम म्हणजे नियम बनवून देत असत साईबाबा. हेतू हा की वर्षानुवर्षे असा अभ्यास झाला म्हणजे निर्गुण रूपाचे आतुरतेने सतत चिंतन वाढेल आणि बसले असताना, झोपले असताना आणि जेवण करत असताना त्यांच्या मनाला बाबांचा सहवास जडेल. आपले हे शरीर नाश पावणारे आहे, कधीतरी त्याचा शेवट होणारच आहे. म्हणून भक्तांनी दुःख न करता जन्मरहित आणि मृत्यूरहित परमेश्वराकडे लक्ष द्यावे. हा सृष्टीचा नाना प्रकारचा दिसणारा पसारा म्हणजे मायेचा प्रभाव आहे. हा अव्यक्तातून आकाराला आला आणि अव्यक्तातच माघारा जाईल. ही ब्रह्मापासून लहान झुडपापर्यंतची सृष्टी, ज्यात एक एकटा जीव व अनेकांचा समूह असलेले ब्रह्मांड संपूर्णपणे समाविष्ट आहे, ती अव्यक्तातून आकारा येईल, आकारा आली आणि त्यातच शेवटी समरस होईल. अशा प्रकारे मरण कोणासच नसते. मग ते साईबाबांना तरी कोठून असेल, कोठून येईल. श्री साई शुद्ध, बुद्ध, निरंजन, निर्मरण आहेत. शुद्ध म्हणजे पवित्र आहेत, बुद्ध म्हणजे ज्ञानी आहेत साई, आणि निरंजन आहेत म्हणजे ज्यांच्याकडे अंजन नाही, दोष नाहीत, म्हणजे दोषरहित जे आहेत, त्यांच्यावर काही दोष ठेवता येत नाही. आणि निर्मरण आहेत म्हणजे त्यांना मरणच नाही आहे, म्हणजे एक प्रकारे मृत्युंजय आहेत असं आपण त्यांना जाणतो. त्यांना, अशा साईंना कोणी भगवंताचे भक्त म्हणोत की महान वैष्णव म्हणोत, परंतु आम्हाला ते साक्षात मूर्तिमंत भगवंत वाटले, असं लेखक हेमाडपंत लिहित आहेत. गंगा नदी समुद्राला भेटण्यास जाताना
वाटेत उन्हाने तापलेल्यांना थंड करते, काठावरच्या वृक्षांना गंगा नदी पाणी देते आणि सगळ्यांची तहान भागवते. तशीच संतांची अवतार स्थिती असते. संत प्रगट होत असतात आणि निघून जातात, परंतु त्यांची वागण्याची पद्धत जगाला पापमुक्त करते. बाबांचा क्षमा करण्याचा स्वभाव कमालीचा होता. शांती नैसर्गिक व विलक्षण होती आणि निष्कपटता, कोमलता, सहनशीलता तशीच सदा समाधानी वृत्ती अजोड होती. दिसायला जरी ते देहधारी होते तरी ते रूपगुणांशिवायचे व काम म्हणजे इच्छा, क्रोध म्हणजे राग इत्यादी क्षुब्ध विकारांशिवाय असे होते. म्हणजे त्यांच्यामध्ये काही विकार नव्हते. म्हणजे ते चिडत होते. आता कथांमध्ये तुम्ही ऐकलं असणार की साईबाबा रागावले, ओरडून बोलताय, असं करताय, तसं करताय. तर हे आता लीला आहेत, त्यातून ते काय शिकवतायत त्यामागची कारणं आपल्याला समजून घेता आली पाहिजे. आणि ती पूर्णपणे समजणार नाही, कारण शेवटी आपली मानवी बुद्धी आहे. आपण आपल्या व्यवहार धर्माने विचार करतो आणि ते नियम संतांना, महात्म्यांना, ईश्वर स्वरूप, अशा गुरुतुल्य स्वरूप, सद्गुरु स्वरूप कोणालाही अशा विशिष्ट आत्म्यांना, महात्म्यांना लागू करतो, तर ते चुकीचं आहे किंवा अपूर्ण आहे. म्हणजे आपल्या फुटपट्टीने आपण ब्रह्मांड मोजू शकत नाही, असंच ते आहे. पुढे ते या संसारी संत वगैरे ते या संसारी जगात फिरत असले तरी अंतःकरणात कोणाचीही संगत नसलेले आणि सर्व मोहांच्या बंधनापासून मुक्त होते. कृष्ण स्वतः जो साक्षात परमेश्वर तोही म्हणतो. कृष्ण काय म्हणतोय की भक्तिपूर्ण संत हे माझेच जीव की प्राण आहेत. भक्तिपूर्ण संत म्हणजे ज्यांच्यामध्ये भक्तीच आहे पूर्णपणे भरलेली, असे जे संत आहेत ते माझा जीव की प्राण आहेत, ते माझ्या जिवंत मूर्ती आहेत. संत म्हणजे मी स्वतःच आहे, परंतु संतांना प्रतिमाची उपमा सुद्धा बरोबर नाही. म्हणजे संतांना ईश्वराची प्रतिमा म्हणणं, प्रतिकृती म्हणणं योग्य नाही. संत माझेच न ढळणारे रूप आहे, म्हणून त्या माझ्या भक्तांची प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांचे ओझे मी वाहतो. संतांना जो शरण जातो त्याचे मी चरण वंदितो, असं श्रीकृष्ण स्वतः सांगतोय. असे संतांचे महात्म्य स्वतः श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले. उद्धव हा त्याचा मंत्रीही होता आणि मित्रही होता आणि भक्तही होता. सर्व सगुण वस्तूंमध्ये जो श्रेष्ठ सगुण वस्तू आहे आणि सर्व निर्गुण वस्तूंमध्ये जो सर्वश्रेष्ठ निर्गुण वस्तू आहे, असा चांगले गुण असलेल्या व्यक्तींमधील जो सर्वात श्रेष्ठ गुण आहे आणि सर्व गुणीजनातला जो अत्यंत श्रेष्ठ गुण असलेला असा गुणीजनांचा राजा आहे, जो कृतकृत्य म्हणजे आपल्या श्रमांचे फळ मिळून समाधान पावलेला आहे, अवाप्त काम म्हणजे सर्व इच्छा पूर्ण झालेला आहे, आणि यदृच्छा लाभतृप्त, यदृच्छा लाभतृप्त म्हणजेच दैवाने नशिबाने जे लाभेल त्याने संतुष्ट असा होणारा असा आहे, जो सतत आपल्या स्वरूपात अत्यंत तल्लीन असून सुखदुःखांच्या पलीकडे आहे, जो आत्मानंदाचे ऐश्वर्य आहे, त्याचा बडेजाव म्हणजे त्याचा मोठेपणा कोणाला वर्णन करता येईल, असं लेखक विचारतोय आणि ठामपणे सांगतोही आहे. म्हणजे ज्याचा जो सर्वश्रेष्ठ सगुण वस्तूंमध्ये श्रेष्ठ अशी सगुण वस्तू आहे स्वतः साई सद्गुरू, आणि सर्व निर्गुण वस्तूंमध्येही जो सर्वश्रेष्ठ निर्गुण गुण आहे वस्तू आहे तो सुद्धा साई. सर्व चांगल्या गुणांमधला जो सगळ्यात श्रेष्ठ गुणाचा व्यक्ती आहे आणि सर्व गुणी राजांमधला, गुण असलेल्या राजांमधला असा गुणीजनांचा जो राजा तो साई आहे. जो आपल्या श्रमाचे फळ मिळून समाधान पावलेला आहे तोही साई आहे. ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झालेला आहे असा तो साई आहे. आणि नशिबाने दैवाने जे लाभेल त्याने संतुष्ट होणाराही साई आहे. जो सतत आपल्या स्वरूपात तल्लीन असतो, लीन असतो आणि सुखदुःखांच्या पलीकडचा असतो तो साई आहे. जो आत्मानंदाचे स्वतः ऐश्वर्य आहे तो साई आहे. आणि अशा साईला अर्थात अशा सद्गुरूला त्याचं महात्म्य वर्णन करता येणं कोणालाही जमणार नाही.
जो साक्षात पूजनीय परमात्मा आहे तो सर्व प्रकारे वर्णन करण्याला अशक्य असतो. म्हणजे त्याचं वर्णन करणं जमत नाही कोणाला, कारण की तो सर्व बाजूंनी साक्षात पूजनीय आहे. ही वर्णन न करता येणारी शक्ती पृथ्वीवर दिसण्याजोग्या रूपाने अवतरली आहे. म्हणजे आपल्याला पृथ्वीवर जे दिसतंय दृश्य स्वरूपात शक्ती, तर ती शक्ती पृथ्वीवर आलेली आहे, अवतार झालेला आहे. ती कोणती शक्ती आहे जी आपल्याला समोर दिसते, आजूबाजूला दिसते, आणि ती शक्ती म्हणजे वर्णन न करता येणारीच ही शक्ती आहे. अशा सद्गुरूचं, साईंचं वर्णन न करता येणं ही एक शक्ती आहे. मग ती शक्ती कशी दिसते? जिथे वर्णन नाही करता येत अशा स्वरूपात ती समोर दिसते आहे. सत्य, ज्ञान व आनंदाच्या सुखाची मूर्ती आणि ज्ञानाची पूर्ण ओळख ती हीच. जिचे अंतःकरण ब्रह्माशी एकरूप झालेले आहे ती मूर्ती देखील हीच. ज्याची प्रपंचापासून निवृत्ती झालेली आहे, ज्याची संसारासंबंधीच्या व्यवहारापासून मुक्त अशी ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याच्या अनुभवाची, एकत्वपणाची अनुभवाची स्थिती आहे, अशी शुद्ध आनंद मूर्ती ती हीच. असं आनंदो ब्रह्मेती अशा उपनिषदाचा, तैत्तिरीय उपनिषदातल्या वल्ली 3 मधल्या अनुवाक 6 मध्ये हे लिहिलेलं आहे. आणि ज्याचा अर्थ आहे की आनंदो ब्रह्मेती म्हणजे आनंद म्हणजेच ब्रह्म आहे किंवा आनंद म्हणजेच परमात्मा आहे. आणि ही श्रुती आहे, ही तैत्तिरीय नावाच्या उपनिषदात लिहिलेली आहे किंवा नोंदवलेली आहे. आणि श्रोते ही श्रुती नित्य ऐकतात. म्हणजे आनंद म्हणजेच ब्रह्म आहे किंवा आनंद म्हणजेच परमात्मा, परमेश्वर आहे. पुस्तके वाचणारे पोथीत ही श्रुती वाचतात, म्हणजे हा श्लोक वाचतात किंवा महावाक्य वाचतात. परंतु भाविक शिर्डीत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. धर्म व अधर्म वगैरे ज्याचे लक्षण आहे असा हा संसार फार विलक्षण आहे. ज्यांना स्वस्वरूपाचे खरे ज्ञान झालेले नाही त्यांना क्षणोक्षणी हा संसार सांभाळावा लागतो. परंतु ज्यांना स्वस्वरूपाचे म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपाचे खरे ज्ञान झालेले आहे त्यांचा संसार हा विषय नव्हे, ते सदा आत्मस्वरूपातच स्थित असतात. ते नित्य मुक्त आणि आनंद स्वरूप असतात आणि सदा शुद्ध ज्ञानस्वरूप म्हणजे परमात्मरूप असतात. बाबाच सर्वांचे आधारस्थान होते. मग त्यांना बसण्याला आधार कशाला, आणि तोही चांदीच्या सिंहासनाचा. परंतु बाबा भक्तांचे लाड पुरवणारे होते. खूप दिवसांचे गोंट्या त्याच्या तुकड्याचे त्यांचे एक जुने बसण्याचे आसन होते. त्यावर बसण्यासाठी भाविक भक्त सुरेख गादी घालत असत आणि मागे टेकण्याची भिंत होती, तेथे तक्या म्हणजे उशी ठेवत असत. जसे भक्तांच्या मनात असेल तसे बाबा देखील वागत असत. साईबाबांचे राहणे जरी शिर्डीत दिसत होते तरी ते सर्व ठिकाणी जाणारे होते. याचा अनुभव आपल्या भक्तांना ते नेहमी दाखवत असत. त्यांना स्वतःला जरी काही मनोभावना नव्हत्या तरी ते भक्तांच्या श्रद्धेप्रमाणे सर्व प्रकारचे पूजेचे उपचार स्वीकारत असत. कोणी चौऱ्या ढाळीत असत, तर कोणी शिष्य म्हणजे कोणी भक्त पंख्याने वारा घालीत असत, तर कोणी भक्त सनया, चौघडे वगैरे मंगलकारक वाद्य वाजवण्याची पूजा अर्पत असे. कोणी हात पाय धुवत असत साईंचे, कोणी अत्तर लावत असत साईंना, कोणी गंध लावत असत, तिलक लावत असत साईंना, कोणी महानैवेद्य दाखवून 13 गुणी पानाचा विडा अर्पण करत असे. महानैवेद्य म्हणजे अन्न, जेवण साईंसाठी नैवेद्य दाखवत असत, देत असत, साईंना खाऊ घालत असत. आणि त्यानंतर 13 गुणी म्हणजे 13 म्हणजे 13 गुणांचा, 13 गुणांचा म्हणजे 13 वेगवेगळे गुण असलेला, स्वभाव असलेला जो पानाचा विडा आहे किंवा 13 चवींचा. गुण याचा अर्थ इथे स्वभावांचा आहे, म्हणजे त्यातून काहीतरी लाभ होतो. अशा वेगवेगळ्या 13 स्वभाव, 13 लाभ देणाऱ्या गुणकारी औषधींचा, म्हणून तो गुणकारी म्हणून गुणी असा शब्द आहे. तर 13 गुणी म्हणजे 13 गुणी असलेला पानाचा विडा, जो आपण विडा कधी खाल्ला असेल किंवा ऐकला असेल, पाहिला असेल, तो विडा. तर त्यात 13 गुण काय आहेत? तर 13 गुण म्हणजे 13 पदार्थ आहेत.
ते कोणते की शिरा काढलेली विड्याची पाने, ज्यांची अशी शीर असते ती काढली गेलेली आहे, देठ खुडलंय वगैरे. दुसरा आहे फोडलेली सुपारी. तिसरा आहे चुना. चौथा आहे खैरांचा काथ, म्हणजे जो बदामी तपकिरी रंगाचा पावडर सारखा असतो त्याला म्हणतात खैर. खैरच्या झाडापासून बनवलेला कथ्था किंवा काथ. पाचवा आहे केशर. सहावा आहे कस्तुरी. सातवा आहे बदाम. आठवा आहे कंकोल. कंकोल म्हणजे कापूरचिनी. नववा आहे जायपत्री. आणि 10वा आहे वेलदोडा म्हणजे वेलची. 11वा आहे लवंग. 12वा आहे जायफळ. जायपत्री वेगळं, जायफळ वेगळं. आणि 13वं आहे सोनं, थोडंसं गोल्ड सोनं. तर हे सगळं 13 पदार्थ ज्यात असतात ते म्हणजे 13 गुणांचा पानाचा विडा. तर तो अर्पण करत होते कोणी भक्त साईंना. कोणी शिवलिंगाला लावतात तसे 2 बोटांनी एकसारखे आडवे गंध लावित असत, तर कोणी कस्तुरी मिसळलेले गंध किंवा चंदन साईबाबांना चर्चित असत म्हणजे लावत असत. पुढची गोष्ट आहे का. एकदा तात्यासाहेब नुलकरांचे डॉक्टर पंडित नावाचे स्नेही साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत एकदाच आले होते. शिर्डीत पाऊल ठेवताच प्रथम ते मशिदीत गेले आणि बाबांना साष्टांग नमस्कार करून क्षणभर शांत बसले. मग बाबांनी त्यांना जा दादा भटाकडे जा असे म्हणून बोटाने व हाताने मार्ग दाखवला. पंडित दादांकडे गेले. दादांनी योग्य स्वरात योग्य स्वागत केले. मग दादा बाबांच्या पूजेस निघाले आणि पंडितांना येता का म्हणून विचारले. पंडित दादांबरोबर गेले. दादांनी बाबांचे पूजन केले. तोपर्यंत बाबांच्या कपाळाला गंधाचा टिळा लावण्याचे कोणाला धैर्य झाले नव्हते. कोणी कसाही भक्त येऊ बाबांच्या कपाळाला गंध लावू देत नसत. बाबा त्यांच्या कपाळाला बाबा साईबाबा स्वतःच्या कपाळाला कोणाच्याही हाताने गंध लावून घेऊ देत नसत, म्हणजे कोणालाच लावू द्यायचे नाही. म्हाळसापती मात्र गयास फासत असत. साईबाबांच्या गयाला गंध लावत असत, म्हणजे चंदन वगैरे गयाला लावत असत म्हाळसापती. इतर भक्त पायाला लावत असत साईंच्या. परंतु या भोळ्या भाविक पंडितांनी दादांची तबकडी हातात ओढून घेतली. जे डॉक्टर पंडित होते तात्यासाहेब नुलकरांचे स्नेही म्हणजे ओळखीचे त्यांच्या नात्यातले, तर त्यांनी दादांकडे जी तबकडी होती म्हणजे एक ताट होतं पूजेची थाळी ती हातात ओढून घेतली आणि श्री साईंचे डोके धरून साईंचं चेहरा मुख धरून हातामध्ये दुसऱ्या हाताने सुरेख त्रिपुंड काढला. म्हणजे 3 आडव्या जशा शिवलिंगावर असतात तसे 3 आडव्या ओळी चंदनाच्या किंवा भस्माच्या किंवा कोणत्याही गंधाच्या, तर ते त्रिपुंड त्याला म्हणतात त्रिपुंड. तर त्रिपुंड काढला. त्यांचे हे धाडस पाहून दादांच्या मनात धासधूस वाटली. काय हे धाडस, बाबा खूप रागवतील ना. परंतु जरी असे कधीही न घडणारे घडले तरी बाबा एकही शब्द बोलले नाहीत. उलट वृत्तीने प्रसन्न दिसले आणि पंडितांवर मुळीच रागवले नाहीत. असो, ती वेळ जाऊ दिली गेली. पण दादांच्या मनात जे नेहमी गंध लावतात साईंना म्हणजे पूजा करतात आणि साईंची पूजा करतात किंवा म्हणजे म्हाळसापतीच तसं गंध वगैरे त्यांच्या गळ्याला लावतात आणि पंडित वगैरे त्यांची आरती वगैरे करतात, अशा प्रकारे पूजा करत असावेत. पण ते नेहमी पूजा करतात, पण त्यांच्याकडून हे ताट हिसकावून घेणारा बाहेरचा एक भक्त आला आहे डॉक्टर पंडित म्हणून, आणि त्यांनी डायरेक्ट त्या कधी कोणी लावत नाही त्यांच्या कपाळाला, साईंच्या कपाळाला कोणताच गंध, तिथे त्यांनी त्रिपुंड्र लावलेला आहे. हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले, पण तेव्हा काही बोललं नाही. पण नंतर दादांच्या मनात जी धासधूस, त्यांच्या मनात रुखरुख नाही, त्यांच्या मनात असं थोडी घालमेल झाली की काय कस काय हे असं कस काय करू शकले धाडस बुवा, आणि साई कस काय बोलले नाहीत. तर त्यांना काय वाटलं, दादांना स्वतःला त्यांच्या मनात अशी धासधूस होती की हे काय धाडस, बाबा खूप रागवतील ना. परंतु जरी असे कधीही न घडणारे घडले तरी बाबा एकही शब्द बोलले नाहीत. उलट वृत्तीने म्हणजे स्वभावाने प्रसन्न दिसले आणि पंडितांवर मुळीच रागवले नाहीत. ज्यांनी गंध लावला पंडितांनी बाबांना, त्यांच्यावर बाबा रागवलेच नाही. असो, ती वेळ जाऊ दिली गेली, पण दादांच्या मनात रुखरुख राहिली. म्हणजे आता ही गोष्ट विचारायची त्यांची इच्छा आहे, पण कसं काय असं त्यांना घालमेल व्हायला लागली.
त्यांनी ती गोष्ट संध्याकाळी बाबांना विचारली, म्हणजे साईबाबांना डायरेक्ट दादांनी विचारली की आम्ही तुमच्या कपाळाला इवलासा गंधाचा टिळा लावू जाता आम्हाला कपाळाला स्पर्श करू देत नाहीत, आणि आज सकाळी हे का घडले? आमच्या टिळ्याचा कंटाळा आणि पंडितांच्या त्रिपुंड्राचा जिव्हाळा हा काय विलक्षण प्रसंग, याचा व्यवस्थित मेळ बसत नाही, असं गारहाणं केल्यासारखं प्रश्न विचारत आहेत दादासाहेब. तर आता त्यावर साई काय उत्तर देत आहेत ते आपण ऐकू. त्यावर साईबाबा प्रेमाने हसत दादांना काय म्हणाले ते गोड शब्दात सगळ्यांनी स्वस्थ चित्ताने ऐकावे. साईबाबा म्हणताय दादाला की दादा, त्याचा म्हणजे त्या पंडिताचा, तो डॉक्टर पंडित आला ज्याने गंध लावला, त्याचा गुरु ब्राह्मण, तर मी जातीचा मुसलमान, परंतु मी तोच आहे, म्हणजे मी त्याचा गुरु ब्राह्मण, जो गुरु आहे त्याचा तो मीच आहे, असे मानून त्याने माझे गुरुपूजन केले. म्हणजे मला तो त्रिपुंड्र गंध लावला. म्हणजे त्याने त्याच्या गुरुमध्ये आणि माझ्या मध्ये, म्हणजे साई म्हणताय की माझ्यामध्ये आणि त्या पंडिताने त्याच्या गुरुमध्ये आणि माझ्यामध्ये, आमच्या दोघांमध्ये काही भेद पाहिला नाही. आपण मोठे पवित्र ब्राह्मण हा जातीचा अपवित्र यवन, त्याचे पूजन मी कसे करू अशी त्याच्या मनात शंका सुद्धा आली नाही. असे त्याने मला फसवले. तेथे माझे उपाय हरले आणि नको म्हणणे जागीच राहिले. मला त्याने अधीन केले, म्हणजे आपल्या ताब्यात घेतले, वश केले, असं साईबाबा म्हणताय त्या गंध लावणाऱ्या डॉक्टर पंडितांबद्दल. तर ते म्हणतायत दादाला उत्तर देताना की त्याने जातीचा अभिमान नाही केला, त्याने ज्ञानाचा अभिमान नाही केला, त्याचा गुरु ब्राह्मण, तो ब्राह्मण, आणि मग हा साईबाबांना भेटायला आला म्हणून मी जर ब्राह्मण आहे, मी ज्ञानी आहे, मी एवढा डॉक्टर आहे आणि माझा गुरु ब्राह्मण आहे, तर मी याला कसं काय शिवू, किंवा याचं दर्शन कसं काय घेऊ, किंवा याला शरण कसं काय जाऊ, याला म्हणजे साईंना, असं साई स्वतःबद्दल सांगताय की असं त्याच्या मनात नाही आलं माझ्याबद्दल. म्हणजे साई म्हणताय की माझ्याबद्दल डॉक्टर पंडितांच्या मनात असं काही आलं नाही. त्यांनी त्यांच्या गुरुस्थानीच मला ठेवलं आणि गुरूंना गंध लावावा तसा मला गंध लावला. जातपात याचं त्यांनी विचार केला नाही, शंका कुशंका घेतल्या नाहीत मनामध्ये, आणि डायरेक्ट त्यांनी मला गुरुच मानून पूर्णपणे, पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने, जेवढा त्यांचा गुरूंवर विश्वास तेवढाच त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, आणि त्यामुळे मी बांधला गेलो, असं साई म्हणताय. म्हणजे माझे उपाय हरलेत, त्याने मला फसवले, म्हणजे त्या माझ्या भक्तानेच मला डॉक्टर पंडित नावाच्या त्या भक्ताने गंध लावून मला फसवलं असं. आणि म्हणून मी त्याला नंतर रागवू शकलो नाही ना विरोध करू शकलो, कारण की त्याची पूर्ण श्रद्धा होती माझ्यावर, आणि त्याने मला अधीन केलेलं आहे, स्वाधीन झालोय मी त्याच्या. असे जरी बाबांचे उत्तर ऐकले तरी दादांना ते थट्टेचे, म्हणजे गमतीचे किंवा खोटे, मजाक असं वाटलं. परंतु दादा जेव्हा घरी परत आले तेव्हा त्याचा खरा अर्थ, साईबाबा असं का म्हणाले, त्याचा खरा अर्थ दादांना घरी आल्यावर कळला. बाबांची ही विसंगती दादांच्या मनाला फार टोचली होती. म्हणजे दादांच्या मनात होतं की साईबाबा मला गंध लावू देत नाही, आणखी कोणाला लावू देत नाही, आणि याला लावू देत आहे जो कधी आला नाही जास्त इकडे, म्हणजे साईंचं दर्शन वगैरे घेतोय पहिल्यांदा, आणि पहिल्यांदाच त्याने गंध लावला आणि साईबाबा काही त्याला म्हणत नाही, पण आम्ही लावतो गंध. तर ही जी विसंगती आहे, म्हणजे वेगळेपणा आहे, दुजाभाव होता, असं त्याच्या दृष्टीने, दादांच्या दृष्टीने होता, साईंच्या दृष्टीने नव्हता. पण दादांच्या मनात विसंगती होती, ती टोचली त्यांना साईंच्या वागण्याची. परंतु पंडितांशी नंतर ते गप्पा गोष्टी करत होते. तर गप्पा गोष्टी करताना बाबांची सुसंगती, विसंगती नाही सुसंगती, दादांना लगेच कळली. आता ती काय आहे सुसंगती, असं का झालं, तर याचं खरं कारण आता समजेल. आता तो पंडितांना विचारतायत दादा. आधी त्यांनी साईबाबांना विचारलं, आता पंडितांना विचारून ते काय उत्तर त्यांना मिळेल ते ऐका. धोपेश्वरीचे सिद्धपुरुष रघुनाथ, धोपेश्वरी नावाचं जे तीर्थक्षेत्र आहे तिथले जे सिद्धपुरुष आहेत रघुनाथ, जे काका पुराणिक या नावाने प्रसिद्ध होते, त्यांच्या चरणी डॉक्टर पंडित आसक्त होते.
आणि त्यांच्याशी शिष्यत्वाचा ऋणानुबंधही होता. म्हणजे डॉक्टर पंडित ज्यांनी साईबाबांना गंध लावला ते डॉक्टर पंडित आधीपासून काका पुराणिकांचे शिष्य होते. म्हणजे काका पुराणिक या डॉक्टर पंडितांचे गुरु होते. ऑफिशियली पंडितांनी काकांना पुकारले. या पंडितांनी काय केलं, डॉक्टर पंडिताने त्यांचे जे गुरु आहे काका पुराणिक त्यांना पुकारले आणि त्यांना तसाच अनुभव आला. म्हणजे साईंकडे पाहिल्यावर त्यांना स्वतः काका पुराणिक हे त्यांचे गुरु साईंच्या देहामध्ये रूपामध्ये समोर दिसले आणि पंडितांनी स्वतःच्या गुरुला काका पुराणिकला जसे गंध लावतात पूजा करतात तशी डायरेक्ट साईंची केली. कारण त्यांना साई हे वेगळे वाटत नव्हते, वेगळे दिसत नव्हते जेव्हा त्यांनी दर्शन घेतलं पंडितांनी तेव्हा. असं पंडित स्वतः काकांना म्हणाले. ज्याच्या मनात जसा भाव असतो तसाच त्याच्या भक्तीचा प्रभाव असो. ही सर्व प्रकारची सेवा केवळ त्यांच्या मनात आली तरच करवून घेत असत साई. नाहीतर पूजेची ताटेच डायरेक्ट उडवून देत असत आणि नरसिंहाचे रूप दाखवित असत. हे रूप प्रकट झाल्यावर धीराचा कोण असेल की जो जवळ उभा राहील साईंच्या. अशी मनाची वृत्ती खवळली. म्हणजे खोटेपणा भक्ताचा, दांभिकपणा, दिखाऊपणा पूजेचा असा साईंना दिसला तर ते चिडत होते आणि पूजेचं ताट उडवून लावायचे. म्हणजे स्वीकारत नव्हते पूजा. आणि अशा मनाची वृत्ती खवळल्यानंतर जो तो जीवाच्या भीतीने पळतच सुटे. कधी अचानक क्रोधावृत्त होत असत साई आणि भक्तांवर आग पाखडं करत असत. तर कधी लोण्याहून नरम स्वभावाचे भासत असत, जणू काही शांती आणि क्षमा यांचा मूर्तिमंत पुतळाच. कधी प्रलय काळाच्या अग्नीसारखे वागत साई. प्रलय काळाचा अग्नी म्हणजे प्रलय काळ काय असतो की कल्पांताच्या वेळी जेव्हा सगळे युग संपतात, एक ठराविक संख्या आहे, हे 4 युग, सतयुग, त्रेतायुग, मग द्वापर युग आणि मग आता जे चालू आहे ते 4थं कलयुग. तर हे 4 युग संपतील, परत सतयुग येईल, परत त्रेतायुग येईल, द्वापर युग येईल, परत ते दशावतार होतील, प्रत्येक युगातले अवतार होतील, राम कृष्ण सगळे अवतार परत होतील. तर हे असं चक्र चालू असतं काळाचं. तर असं 4 युग, 4 युगांचा समूह असा परत 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 चक्र फिरून एकदा एक ठराविक आकडा ओलांडला संख्येचा युगांच्या, तर त्यानंतर तो कल्प म्हणजे युगांचा समूह, युगांचं जे रिपिटेशन होते समूहाने त्याचा जो ग्रुप असतो त्या मोठ्या कालखंडाला म्हणतात कल्प. आणि तो कल्प जेव्हा संपतो तेव्हा ती वेळ असते कल्पांताची. म्हणजे सर्व जगाचा अंतसमय तेव्हा प्रगट होतो. म्हणजे सर्व काही तेव्हा नष्ट होतं, नाश होतं. तो प्रलय असतो. आणि त्यानंतर तो प्रलय काळ झाल्यानंतर परत नवीन कल्प सुरू होतं. म्हणजे कल्पाचा आरंभ होतो, कल्प आरंभ. आणि मग प्रत्येक कल्पामध्ये एक युग एका मागोमाग एक परत 4 युग येतात. आणि मग ते संपतात, परत पहिल्यापासून 4 युग येतात. तेव्हा कल्प संपत नसतो, कल्प खूप मोठा असतो आणि त्यात युग अनेक वेळा रिपीट होत असतात. त्यांची संख्या वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये असते, आपण त्याबद्दल आता बोलत नाही. तर इथे काय सांगितलंय की कधी प्रलय काळाच्या अग्नीसारखे साई वागत. असा तो प्रलय काळात जसा अग्नी असेल तसे ते वागत आणि भक्तांना तलवारीच्या धारेवर धरत असत. तर कधी लोण्याहून मऊ दिसत असत आणि आनंद वृत्तीने वागत असत. क्रोधाने जरी थरथर कापले, डोळे जरी गरगर फिरवले साईंनी, तरी आईला जसा लेकरा करता असतो तसा त्यांच्या पोटी भक्तांकरता कारुण्याचा, दयेचा झरा होता. म्हणजे प्रेम होतं. क्षणात मूळ स्वभावावर आल्यावर भक्तांना हाक मारून ते बोलवित असत. आणि साई म्हणत भक्तांना की माझ्या मनाला कोणावर रागावणे ठाऊक नसते. आई जर लेकराला लाथा मारील, समुद्र जर नदीला परतवून लावील, तरच मी तुमचा अव्हेर करीन आणि तुमचे नुकसान करीन. म्हणजे साईबाबा म्हणताय की मी आता जो राग तुम्ही पाहिला त्याच्या मागे अशी कारणं असणार, पण माझ्या मनात फक्त त्या चुकीपुरता तुम्हाला दंड देण्यासाठी, तुम्हाला जागरूक जाणीव करून देण्यासाठी मी राग धरलाय, अबोला धरलाय किंवा चिडून बोलतोय, वागतोय असं आहे. प्रत्यक्षात मी मनातून तुमच्या कोणावरही रागवलेलो नाहीये, कारण मी तुमची आई समान आहे. कारण मायेचे भाव माझ्या भक्तांबाबत माझ्या मनात आहेत, असं साईंचं इथे म्हणणं आहे. असं ते लोकांना नंतर सांगायचे.
की आई जर लेकराला लाथा मारेल, जी कधीच मारत नाही, पण जर मारेल, जेव्हा मारेल आणि समुद्र नदीला मागे परतवून लावेल, म्हणजे स्वीकारणार नाही स्वतःमध्ये, असं कधीच होत नाही, तो नेहमी स्वीकारतो. पण जर उलट झालं तर अशा वेळी जेव्हा आई मुलाला स्वीकारणार नाही, जेव्हा समुद्र नदीला स्वीकारणार नाही, म्हणजे निसर्गाचे नियमच उलटे होऊन जातील, तेव्हाच मी तुमचा अव्हेर करीन, म्हणजे तेव्हाच मी तुम्हाला स्वीकार करणार नाही भक्त म्हणून, माझे आपले म्हणून, आणि मग मी तुमचं तेव्हाच नुकसान करेन. म्हणजे साई म्हणताय की मी तुमचं नुकसान नाही करू शकत, मी तुमचा अव्हेर नाही करू शकत, तुम्हाला दूर नाही लोटू शकत, तुमच्यावर रागावू नाही शकत. कारण समुद्र कधीच नदीला मागे परतवून लावत नाही, आई कधीच मुलाला लाथा मारत नाही, दूषण देत नाही, सोडत नाही. हे आपल्या संस्कृतीनुसारच आहे. हे तुम्ही आई स्वीकारत नाही मुलाला, हे जर आज तुम्ही इतर ठिकाणी पाहाल, परदेशात किंवा पाश्चात्य संस्कृती जी भारतात प्रवेशलेली आहे, तिथे काय घडेल याचा काही कलियुगात नेम नाही आहे. पण याचा इथे अर्थ असा आहे की निसर्ग नियमांविरुद्ध मी वागू शकत नाही. निसर्गतःच माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही माझे लेकरं आहात, मी तुमचा आश्रयदाता आहे, किंवा मी तुमचा, म्हणजे ते स्वतःचं महानता कुठेही सांगत नाहीये, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. साईंचा सांगण्याचा उद्देश सांगतोय मी. तर साई पुढे म्हणताय की मी माझ्या भक्तांचा आज्ञाधारक आहे, म्हणजे मी माझ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो, त्यांची जी आज्ञा असेल ती मी मानतो, असं साई स्वतः नम्रपणे म्हणताय. केवढा मोठेपणा, आणि त्यांच्याजवळ मी उभा राहिलेलो आहे असं साई सांगतात भक्तांकडे. आणि साई पुढे स्वतःची मर्यादा सांगतात की मी प्रेमाचा सदा भुकेला आहे, जसा भगवंत भुकेला आहे भक्तांचा, आणि भक्तांच्या हाकेला हाक देत असतो, म्हणजे जेव्हाही भक्तांना मदत हवी असेल तेव्हा मी त्यांना मदत करतो कोणत्या ना कोणत्या रूपात. एवढं ते बोलले. हा कथाभाग लिहिता लिहिता ओघाने जुळण्यासाठी समर्पक कथा आठवली हेमाडपंत लेखकांना. ती आता पुढे ती उदाहरण म्हणून सांगतो असं लेखक म्हणताय. श्रोत्यांनी ती काळजीपूर्वक ऐकावी. एकदा एक कल्याणचा सिद्दीक फाळके नाव असलेला मुसलमान, सिद्दीक फाळके हे नाव होतं त्या मुसलमानाचं, तर तो मुसलमान मक्का मदिना, जे त्यांचे मुस्लिम धर्मानुसार अरब राष्ट्रामध्ये शहरं आहेत, पवित्र तीर्थक्षेत्र आहेत, त्यांच्या धर्मानुसार, त्यांच्या नियमानुसार, तर त्यातले हे दोन आहेत महत्वाचे, मक्का आणि मदिना. त्यांची यात्रा करून शिर्डीला येऊन तो पोहोचला. कल्याणला राहणारा सिद्दीक फाळके नावाचा मुसलमान शिर्डीला एकदा आला. तो म्हातारा हाजी उत्तरेकडे तोंड असलेल्या चावडीत उतरला. चावडी म्हणजे जिथे बसायची, गप्पा मारायची जागा आहे, लोकांना थोडं निवासाची सोय आहे, अशी मोकळी जागा, छप्पर वगैरे असलेली, म्हणजे आजच्या काळात आपण हॉल किंवा गॅलरी असं आपण त्याला समजू. तर तो जो म्हातारा सिद्दीक फाळके होता, तो मक्का मदिनेची हजची यात्रा करून आलेला होता. म्हणून असा जो माणूस असतो ज्याने हज केलेला असतो, म्हणजे ही पवित्र यात्रा मक्का मदिनेची केलेली असते, तर त्या यात्रा करणाऱ्या यात्रेकरूला म्हणतात, तीर्थकरूला म्हणतात हाजी. त्यांच्या भाषेनुसार त्याला हजची यात्रा करणारा जो माणूस आहे, भक्त आहे, त्याला म्हणतात हाजी. म्हणून हा म्हातारा हाजी उत्तरेकडे असलेल्या एका चावडीत उतरला, शिर्डीमध्ये उत्तर दिशेला असणार. आधी 9 महिने बाबांची त्याच्यावर गैरमर्जी होती, म्हणजे बाबा त्याला स्वीकारत नव्हते. 9 महिने त्याच्याशी ना बोलत होते, ना त्याला दर्शनाला येऊ देत होते, जवळच येऊ देत नव्हते, दूर पण ठेवत नव्हते, म्हणजे दर्शनात दूरपर्यंत पण दर्शन नव्हतं. बाबा त्याच्यावर प्रसन्नच नव्हते 9 महिने. त्याची योग्य वेळ आली नव्हती. का असं करत होते साई? लेखक लिहितोय की त्या हाजीची, म्हणजे हज मक्का मदिनेची पवित्र यात्रा करून आलेल्या सिद्दीक फाळकेची योग्य वेळ आली नव्हती, म्हणून त्याच्या खेपा फुकट गेल्या. त्याने नाना तऱ्हा केल्या, म्हणजे वेगवेगळे उपाय केले, पण बाबांशी नजरानजर होत नव्हती. बाबा काही त्याला कृपादृष्टीने पाहत नव्हते. मशीद तशी सर्वांना येण्या जाण्याला मोकळी होती, म्हणजे मशिदीत कोणी पण येऊ शकत होतं. कोणालाही आडवळणाचे किंवा गुप्त स्थान नव्हतं की जिथे कोणी जाऊ शकत नाही, असं काही नव्हतं. सगळ्यांसाठी सर्व वेळ खुली होती मशीद. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो किंवा तो नास्तिक का असेना,
तो किती पापी असो किंवा पुण्यवान असेना, श्रीमंत असो का गरीब असेना, ज्ञानी असो का अज्ञानी असो, स्त्री असो पुरुष असो कोणी असो प्राणी असो, सगळ्यांना खुली होती मशीद. गुप्त आडवळणाची अशी लपून राहिलेली जागा नव्हती. परंतु या सिद्दीक फाळकेला मशिदीत वर चढण्याची बाबांची आज्ञा नव्हती. फाळके मनात फार खिन्न झाले. काय तरी हे नशीब विचित्र, मशिदीला माझा पायच लागत नाही. काय मी पाप केले, आता बाबा माझ्यावर कशाने प्रसन्न होतील. हाच विचार रात्रंदिवस हृदयरोगाप्रमाणे, म्हणजे एखाद्या रोगासारखा, कायम असणाऱ्या रोगासारखा फाळक्यांच्या मनाला लागला. की बाबा मला का साई दर्शन देत नाही, माझ्यावर का असे वागतात रुसलेले आहेत, हे त्याला समजत नाही. तितक्यात कोणी त्यांना सांगितले की असे उदास होऊ नका, माधवराव देशपांड्यांची मदत घ्या, म्हणजे मनाची इच्छा पुरी होईल. आधी नंदीचे दर्शन घेतल्याशिवाय शंकर कस काय प्रसन्न होईल. हे उदाहरण दिलंय. फाळक्यांना हा मार्ग स्वीकारणे बरे वाटले. प्रथम दर्शनी श्रोत्यांच्या मनाला ही अतिशयोक्ती वाटेल, म्हणजे उगच काही सांगितलेलं आहे असं वाटेल हे ऐकताना ही गोष्ट. परंतु शिर्डीत बाबांच्या दर्शनाला जाताना भक्तांना हाच अनुभव येत असे. ज्यांच्या मनात बाबांबरोबर शांतपणे संभाषण व्हावे असे वाटत असेल त्यांच्याबरोबर सुरुवातीला माधवरावांनी जावे. त्यांनी मग हे कोठून आले, कोण आहेत, कशाला आले हे गोड शब्दांनी बाबांना कळवावे. मग त्यांच्या कामाबद्दलचा असा प्रारंभ झाला की साई समर्थ बोलण्यास तयार होत असत. हे सगळे ऐकून हाजीने माधवरावांना अति आग्रह केला, खूप हट्ट केला, विनंती केली आणि म्हणाले की एकदा माझी ही तळमळ घालवा आणि मिळण्यास कठीण अशी बाबांची भेट करवून द्या. अशा प्रकारे माधवरावांना आग्रह पडल्यावर त्यांनी काम अवघड असो की नसो प्रयत्न करून पाहण्याचा मनात पक्का बेत केला. मग ते जे माधवराव आहेत ते मशिदीत गेले आणि धीर करून अगदी हळुवारपणे बाबांजवळ त्यांनी सिद्दीक फाळकेला दर्शन देण्याची ही गोष्ट काढली. काय म्हणतायत ते साईंच्या कानामध्ये शांतपणे माधवराव म्हणताय साईबाबांना की बाबा, तो म्हातारा फार कष्टी आहे, त्यावर मेहरबानी करा. तो हाजी मक्का मदिनाची यात्रा करून शिर्डीत तुमच्या दर्शनाला आला आहे, त्याची तुम्हाला दया का येत नाही. त्याला मशिदीत येऊ द्या ना. अगणित लोक म्हणजे पुष्कळ लोक मशिदीत येऊन दर्शन घेतात आणि चटकन परत जातात, आणि हाच का ताटकळत पडला आहे बरं. याच्यावर एकदा कृपादृष्टी करा, म्हणजे त्याला मशिदीत तुमची भेट होईल आणि तो मनातील गोष्ट विचारून ताबडतोब निघून जाईल. आता साई बाबा काय म्हणताय माधवरावांना. माधवरावांना ते प्रेमाने शाम्या म्हणायचे साईबाबा. आता साईबाबा माधवरावांना म्हणताय की, उत्तर देत आहे की, शाम्या, तुझ्या ओठाचा जार अजून तिळभरही वाळला नाही. ओठाचा जार म्हणजे नुकत्याच जन्म झालेल्या मुलाच्या तोंडातून निघणारा जो फेस असतो, लाळेचा जन्म झाल्यावर बाळाची जी लाळ निघते ओठांबाहेर तोंडातून, तर तो जो फेस आहे लाळेचा फेसासारखा भाग, तर त्याला म्हणलंय जार. तर साई म्हणताय की शाम्या, तुझ्या ओठाचा जार म्हणजे ती लाळ अजून तिळभर सुद्धा वाळली नाही. अल्लाची शक्ती त्याच्या पाठीशी नसल्यावर मी तरी त्याच्या म्हणजे त्या सिद्दीक फाळकेच्या साठी काय करणार. अल्ला मियाची म्हणजे परमेश्वराची देणेकरी असल्याशिवाय या मशिदीत वर कोण चढेल, कोणी चढेल का, असं साई बोलताय. येथील फकीराची करणी अभूतपूर्व आहे, मी त्याचा मालक नव्हे, असं साईबाबा सांगताय. असो, त्याला जाऊन स्पष्ट विचार. साईबाबा पुढे काय सांगताय माधवरावांना की त्या हाजीला म्हणजे यात्रा करून आलेला जो मुस्लिम आहे सिद्दीक फाळके, ज्याला दर्शन घ्यायचंय, भेटायचंय मला म्हणजे साईंना, तर साई म्हणताय की त्याला जाऊन स्पष्ट विचार की जवळच्याच त्या विहिरी पलीकडे थेट जी अरुंद पायवाट आहे ती तू नीट चालून येशील का. मग आता हे माधवरावांनी साईंचं प्रश्न घेऊन गेले आणि विचारलं, आणि तेव्हा त्या सिद्दीक फाळके हाजीने उत्तर दिलं की ती कितीही अवघड असली तरी ती वाट मी नीट चालून येईल, परंतु मला आपण प्रत्यक्ष भेट द्यावी आणि चरणांपाशी बसू द्यावे.
हे श्याम्याकडून उत्तर ऐकून साईबाबा त्याला आणखी विचार म्हणाले. पुढचा प्रश्न. साईबाबांनी माधवरावांना हा प्रश्न विचारायला पाठवलं की 4 वेळा 40,000 रुपये तू मला देणार का? माधवरावांनी हा निरोप सांगितल्यावर हाजी म्हणाले, हे काय विचारता? मागितल्यावर 40 लाख सुद्धा देईन, हजारांची काय गोष्ट. हे ऐकून बाबा श्याम्याला पुन्हा म्हणाले की याला विचार की आज मशिदीत बोकड कापण्याचा आमचा विचार आहे. तुला मांस पाहिजे की एका भागाचे मांसासकट हाड पाहिजे की अंडकोश खाण्याची तुझ्या मनात इच्छा आहे? जा विचार त्या म्हाताऱ्याला की तुला निश्चित काय पाहिजे. अशा प्रकारे काही तुमच्या मनाला वाटेल ते मला द्यावे. नाही, अशा प्रकारे बाबा जे म्हणाले ते श्याम्याने हाजीला सांगितले. पण हाजी जो सिद्दीक फाळके आहे तो स्पष्टपणे म्हणाला की यातलं मला काही नको. म्हणजे ना मला मांस नकोय, ना बोकड कापलेलं त्याचं मांसासकट हाडही नकोय आणि अंडकोश नकोय, त्याचं काही चविष्ट मांसाहारी भाग मला नकोय. जे काही तुमच्या मनाला वाटेल ते मला द्यावे. म्हणजे तुम्हाला माझ्यासाठी जे योग्य आहे असं तुम्हाला वाटतं, म्हणजे हे मांसाहाराबद्दल नाही, जीवनाबद्दल, मार्गदर्शनाबद्दल, नुसत्या दर्शन देण्याबद्दल, रागाने पाहण्याबद्दल, प्रेमाने पाहण्याबद्दल, जेही काही तुम्हाला मला द्यावंसं वाटतं ते मला द्यावे, जे तुम्हाला योग्य वाटेल. मला एकच उत्सुकता आहे, कोळंब्यातील एक तुकडा जरी मिळाला तरी माझे कल्याण होईल असे मी मानेन. हाजीचा हा निरोप घेऊन माधवराव परत आले आणि तो बाबांना सांगताच बाबा खवळले आणि पाण्याच्या घागरी स्वतः उचलून दारातून फेकून दिल्या. हात करकर चावून हाजीच्या शेजारी आले आणि दोन्ही हातांनी आपली कफनी हाजीसमोर वर उचलून साईबाबा म्हणाले की तू तुझ्या मनात काय समजलास? माझ्यासमोर फुशारकी मारतोस, म्हातारपणाचा दिमाग दाखवतोस, असा काय तू कुराण पडतोस, मक्केची यात्रा केल्याचा अभिमान वाहतोस, पण तू मला ओळखत नाहीस. अशा प्रकारे बाबांनी हाजींचा अपमान केला. न बोलण्यासारखे आणि मनाला लागतील असे शब्द साईबाबा त्याला बोलले. हाजी भीतीने फार गोंधळून गेले. मग बाबा मशिदीत माघारी परत आले. मशिदीच्या अंगणात शिरताना माळिणी आंबे विकताना साईबाबांनी पाहिल्या. माळिणी म्हणजे मयात काम करणाऱ्या, त्यांनी आंबे आणले होते, त्या विकत होत्या, ते त्यांनी पाहिलं साईंनी. त्यांच्या सर्व पाट्या विकत घेतल्या साईंनी. पाट्या म्हणजे टोपलं, फळांनी आंब्यांनी भरलेल्या टोपल्यांना म्हणत आहे पाट्या. तर त्या विकत घेतल्या आणि सर्वच्या सर्व पाट्या म्हणजे सर्व टोपले फळांचे, आंब्याचे सर्व हाजीला पाठवून दिल्या. मग लगेच बाबा परत हाजी पुढे आणि त्या हाजी पाशी पुन्हा गेले साईबाबा. खिशातून 55 रुपये काढले आणि त्यांच्या हातावर मोजले. तेथून मग पुढे हाजीवर प्रेम जडले साईंचे आणि त्याला जेवायला आमंत्रण दिले साईंनी. दोघेही जणू काय सर्व विसरले आणि हाजी अत्यानंदात तल्लीन झाले. पुढे मग ते बाहेर गेले आणि पुन्हा आले आणि बाबांच्या प्रेमात मनसोक्त रंगले. म्हणजे हाजी काही दिवसांनी बाहेर गेले शिर्डी सोडून आणि परत आले शिर्डीत आणि बाबांच्या भक्तीत प्रेमात ते रंगले. बाबांनी नंतर देखील त्यांना वेळोवेळी रुपये दिले. असो, एकदा साई समर्थांना ज्याची आकाशातील ढगांवरही सत्ता आहे अशा इंद्राची प्रार्थना करताना पाहिले आणि मनाला फार आश्चर्य वाटले, असं लेखक एका प्रसंगाची आठवण करून सांगतो आहे. लेखक पुढे लिहितोय की तो प्रसंग अति भयंकर होता. समग्र आकाश अंधाराने भरून गेले होते, पशुपक्षी घाबरून गेले होते आणि पावसासकट सोसाट्याचा वारा सुटला होता. सूर्य मावळला आणि संध्याकाळ झाली. एकाएकी वावटळ उठली. वाऱ्याचा जोराचा सोसाटा सुटला आणि भयंकर खळबळ उडाली. त्यातच ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट, वाऱ्याचा भयंकर सोसाटा पाहून आणि पावसाचा घनदाट असा भडीमार झाला. मेघांनी मुसळधार पाऊस पाडला. गारा जमिनीवर पडताना फटफट वाजू लागल्या. गावकरी भीतीने गांगरून गेले आणि गुरेढोरे मोठ्याने ओरडू लागले. मशिदीच्या छपराच्या खालच्या भागात जनसमुदाय वाऱ्या पावसापासून वाचण्यासाठी एकत्र आला. गुरेढोरे आणि वासरेही तिथे जमली आणि मशिदीत एकच गर्दी झाली. चारी बाजूंना पाणीच पाणी झाले. सारे गवत वाहून गेले. खयातले म्हणजे जिथे शेतातली जागा जिथे धान्य वगैरे
निवडलं पाखडलं जातं, अशी सर्व पिके भिजले आणि लोक मनात गोंधळून गेले. एकूण एक गावकरी घाबरून गेले आणि सभामंडपात मशिदीत येऊन गोळा झाले. कोणी मशिदीच्या छपराच्या खाली थांबले आणि बाबांजवळ गारहाणे करू लागले. जोगाई, जाखाई, मरियाई, शनी, शंकर, अंबाबाई, मारुती, खंडोबा, म्हाळसाई या सर्व देवदेवता शिर्डीत ठिकठिकाणी होत्या. वेगवेगळे त्यांचे मंदिरं होते. परंतु अवघड प्रसंग आल्यावर गावकऱ्यांना एकही उपयोगी पडत नव्हते. त्यांचा चालता, बोलता, धावता, संकटी पावता एकच देव म्हणजे साई होता. त्याला कोंबडा किंवा बोकड लागत नसे, म्हणजे बळी द्यावा लागत नसे, किंवा पैसा लागत नसे. साईंना काही दक्षिणा द्यायची गरज नव्हती. तो फक्त प्रत्यक्ष भावाचा भुकेला होता. म्हणजे भावना, तुमची श्रद्धा असली पाहिजे भक्ताची साईंकडे, एवढंच साईंना अपेक्षित होतं. आणि संकटांचा नाश करीत असे. अशा प्रकारे लोक भ्यालेले पाहून साई महाराज फार दुःखी झाले. गादी सोडून पुढे आले आणि मशिदीच्या ओट्याच्या काठावर उभे राहिले. आधीच ढगांच्या गडगडाटाने आकाश भरले होते. विजा कडाडत होत्या आणि त्यांचा प्रकाश चमकत होता विजांचा. त्यातच साई महाराज उंच आवाजाने घसा ताणून ओरडू लागले. आपल्या जीवापेक्षा आपले भक्त व साधुसंत देवाला जास्त प्रिय असतात. देव त्यांच्या बोलण्याप्रमाणे, म्हणजे संतांच्या बोलण्याप्रमाणे देव वागतात आणि संतांसाठीच देव अवतारही घेतात. भक्तांचा धावा ऐकून देवांना त्यांचा कैवार, म्हणजे त्यांची बाजू घ्यावी लागते. कैवार घ्यावा लागतो, म्हणजे त्यांचं म्हणणं ऐकावं लागतं, मान्य करावं लागतं. देवांना सुद्धा संतांची, भक्तांची बाजू ऐकावी लागते. भक्तांची भक्ती आठवून त्यांचा शब्द वरच्यावर झेलावा लागतो. बाबांची आरोळीवर आरोळी चालली, ओरडतायत बाबा. आकाशात दुमदुमतोय. मशीद डळमळू लागली असे वाटले आणि सगळ्यांच्या कानाला दडे बसले, म्हणजे कान सुन्न झाले मोठ्या आवाजाने, विजांच्या कडकडाटाने. त्या पर्वतात घुमणाऱ्या मोठ्या आवाजाने मशीद आणि मंदिरे दुमदुमली. तेव्हा मग मेघांनी आपल्या गर्जना आवरल्या आणि पावसाच्या सरी थांबल्या, म्हणजे पाऊस कमी झाला. बाबांच्या मोठ्या आरोळ्यांमुळे सगळा सभामंडप डळमळू लागला आणि भक्तमंडळी भीतीने गोंधळून जाऊन आपल्या जागी स्तब्ध झाली. खरोखरच बाबांच्या कौशल्याची कल्पनाच करता येत नाही. पावसाच्या सरी ओसरल्या, लगेच वाराही थांबला आणि धुके छिन्नभिन्न झाले. हळूहळू पाऊस कमी झाला. सोसाट्याचा वारा मंदावला. लगेच अंधार नाहीसा झाला आणि आकाशात तारांचा समूह दिसू लागला. पुढे पाऊस पूर्णपणे थांबला. थोड्या वेळाने सोसाट्याचा वारा शांत झाला. आकाशात चंद्र दिसू लागला आणि सगळ्यांना आनंद झाला. इंद्राला जणू काय दया आली आणि वाटले की संतांच्या शब्दाला मान दिला पाहिजे. ढग 12 वाटे फाकले, म्हणजे ढग दूर झाले आणि वादळ शांत झाले. पाऊस अगदी नरमला. वाराही मंद मंद वाहू लागला. गडगडाट आपल्या जागीच जिरला आणि पशुपक्ष्यांना धीर आला. घराच्या वळचणी सोडून, वळचणी म्हणजे छपराखालील जागा, तर अशा वळचणी सोडून गुरे व त्यांची वासरे बाहेर पडून निर्भय मनाने हिंडू फिरू लागली आणि पक्षीही आकाशात उडाले. पूर्वीचा भयंकर प्रकार पाहून बाबांचे उपकार मानून सर्व लोक घरोघर गेले आणि गुरे देखील शांतपणे इकडे तिकडे निघून गेली. असा हा साई दयेचा पुतळा होता. त्याला भक्तांचा फार जिव्हाळा होता. जणू काय आईचा आपल्या लेकरासाठी मायेचा उमाळाच. त्या प्रेमाचे मी किती वर्णन करू, असं लेखक लिहितोय. बाबांची अग्नीवरही अशीच सत्ता होती. त्याविषयीची लहानशी कथा श्रोत्यांनी काळजीपूर्वक ऐकावी, म्हणजे बाबांच्या शक्तीचे असाधारणत्व आणि श्रेष्ठत्व कळेल. एकदा दुपारची वेळ होती. धुनीने मोठा पेट घेतला. मग तेथे जवळ कोण उभा राहील. ज्वाळांचा कल्लोळ उठला. अग्नी प्रचंड वाढला आणि जाळ लाकडाच्या फळ्यांच्या तक्त पोशीला जाऊन भिडला. मशीद जळून पोळून तिचा सत्यानाश होतो की काय असे वाटू लागले. तरी पण बाबा मनाने स्वस्थ होते. सर्व लोक चिंताग्रस्त होऊन तोंडात बोटे घालू लागली की काय ही बाबांची कमाल. एक म्हणे आणा पाणी, दुसरा म्हणे पण ते घालावे कोणी. घालायला गेले तर सटका मारतील साईबाबा. कोण त्या ठिकाणी जाईल. सर्वजण मनात उतावीळ होते, परंतु बाबांना विचारायचा धीर कोणालाच झाला नाही. पुढे मग बाबाच
अस्वस्थ होऊन त्यांनी सटक्यावर हात टाकला, म्हणजे हातात सटका घेतला. ज्वाळांचा भडका पाहून त्यांनी सटका हातात घेऊन फटक्यांवर फटका मारण्यास सुरुवात केली आणि म्हणाले, साईबाबा म्हणताय अग्नीला की हट की माघारा, म्हणजे मागे जा रे, असं ते आगीला म्हणताय. धुनीच्या बाजूने एक हात घेऊन खांबावर प्रहार करत करत आणि ज्वाळांकडे पाहत ते सबूर सबूर म्हणू लागले, म्हणजे शांत हो शांत हो असं म्हणायला लागले. फटक्या फटक्याला जाळ खाली खाली येऊन नरम पडू लागला. धुनी शांत झाली. धुनी म्हणजे जिथे अग्नी कायम प्रज्वलित साईबाबा ठेवत होते आणि आजही आहे शिर्डीत, तर ती जागा तिला म्हणतात धुनी. तर ती धुनी आगीने जळते, पण जे खूप मोठ्या ज्वाळा होत्या त्या आता छोट्या झाल्या, म्हणून त्याला म्हणले धुनी शांत झाली आणि सर्वांची भीती पार नाहीशी झाली. तो हा श्रेष्ठ संत साई, ईश्वराचा दुसरा अवतारच. त्याच्या पायांवर मस्तक ठेवले तर त्यावर तो आपला कृपेचा हस्त म्हणजे हात ठेवेल. जो श्रद्धा व भक्तीसह स्वस्थचित्त होऊन या अध्यायाचे नित्य पारायण करील तो संकटांपासून संपूर्णपणे मुक्त होईल. आणखी मी काय सांगू. अंतःकरण शुद्ध करून नियमितपणे आणि कडक रीतीने धार्मिक विधी व कृत्य करणारे व्हा आणि साईबाबांची भक्ती करा, म्हणजे शाश्वत अशा परमात्म्याची प्राप्ती होईल. मनात असलेल्या असाधारण इच्छाही पुऱ्या होऊन शेवटी पूर्णपणे निष्काम बनाल. जेथे ईश्वर व जीव यांचा भेद नाहीसा होतो अशा मिळण्यास कठीण सायुज्य मुक्तीचे स्थान प्राप्त कराल. 4 प्रकारच्या मुक्त्या असतात: सामिप्य, सालोक्य, सारूप्य आणि सायुज्य. तर त्यातलं सामिप्य म्हणजे ईश्वराजवळ मुक्ती ही सामिप्य मुक्ती मिळाल्यावर आत्मा परमेश्वराच्या जवळ राहतो, नेहमी दूर जात नाही. आणि सालोक्य मुक्ती मिळाली आत्म्याला म्हणजे तो आत्मा त्या लोकात जातो, म्हणजे गोलोकात जातो, किंवा ईश्वराच्या परमेश्वराच्या जिथे राहणीमान आहे, प्रत्यक्ष परमेश्वर जिथे आहे, लीला करतोय कायम, तिथे त्या लोकामध्ये जातो, त्या ग्रहावर जातो आणि तिथेच राहतो ईश्वरासोबत. हे आहे सामिप्य म्हणजे जवळ राहण्याची मुक्ती, आणि सालोक्य म्हणजे त्या लोकामध्ये त्या ग्रहावर ईश्वराच्या ठिकाणी राहण्याची मुक्ती. त्यानंतर तिसरी आहे सारूप्य मुक्ती, म्हणजे ईश्वरासारखंच आत्म्याचं पण रूप बनतं. ती आहे सारूप्य, सारखं रूप, त्यासारखं म्हणजे ईश्वरासारखं रूप मिळणारी सारूप्य मुक्ती. आणि यापेक्षा या तिन्हीहून वेगळी अशी चौथी वेगळीच मुक्ती आहे, ती आहे सायुज्य मुक्ती, म्हणजे जिथे ईश्वर आणि आत्मा म्हणजेच परमेश्वर आणि जीव हे एकत्र होऊन जातात. त्यांच्यातला भेद नष्ट होतो, म्हणजेच ते अभेद होता, अव्यक्त होता, अद्वैत होता, अव्यक्त नाही अद्वैत होता, म्हणजे त्यांच्यातला द्वैतपणा संपतो, ते एक होऊन जातात. परमेश्वरात आत्मा मिसळून जातो, विलीन होतो. ही जी मुक्ती आहे ती म्हणजे सायुज्य मुक्ती. तर अशा सायुज्य मुक्तीचे स्थान प्राप्त कराल आणि कधीही न पावणारे समाधान तुम्हाला लाभेल. केव्हा? जेव्हा तुम्ही साईंची भक्ती कराल, श्रद्धा ठेवाल तेव्हा. असो, ज्या भक्तांच्या मनात परमार्थ सुखाची चांगली जाणीव भोगायची इच्छा असेल, म्हणजे परमार्थाचं सुख घेण्याचा आनंद उपभोगायचा असेल, तर त्यांनी या अध्यायाच्या पुन्हा पुन्हा वाचनाकडे उत्सुकता द्यावी, लक्ष द्यावं, आवड ठेवावी. म्हणजे हा अध्याय परत परत वाचावा. ज्यांना परमार्थात प्रगती करायची आहे, म्हणजे तुमची श्रद्धा वाढेल आणि तुम्हाला या कथांमधून आनंदाची अनुभवाची प्रचिती येईल स्वतःला. यातील कथा वाचून चित्तवृत्ती शुद्ध होतील, परमार्थ संपादनाकडे प्रवृत्ती वळेल, म्हणजे परमार्थ चांगलं स्वतःचं हित अध्यात्माच्या क्षेत्रात, ईश्वराकडे वळण्याच्या क्षेत्रात संपादन करण्याचं म्हणजे मिळवण्याची प्रवृत्ती म्हणजे इच्छा तुम्हाला होईल. आणि सर्व अभिप्राय व अशुभ गोष्टींचा नाश होऊन प्रिय व शुभ गोष्टी प्राप्त होतील. बाबांचा अनुभव घेऊन पाहावा. हेमाडपंत लेखक म्हणतोय शेवटी की हेमाडपंत स्वतःचंच नाव घेऊन की हेमाडपंत साईस शरण आलेले आहेत. पुढील अध्याय अत्यंत पवित्र आहे. त्यात गुरु शिष्यांच्या संबंधांची थोरवी गायली जाईल आणि गुरूंचा उपदेश घेतलेल्या मुळे नावाच्या मुळे हे आडनाव असलेल्या शिष्याला
आपल्या घोलप नावाच्या गुरुचे दर्शन कसे झाले हेही पुढच्या अध्यायात सांगितलेले आहे. शिष्यावर कसलाही प्रसंग येवो, साई म्हणतायत की शिष्यावर कसलाही प्रसंग येवो त्याने आपल्या गुरुदेवाला सोडू नये, असं साईच या ग्रंथातून हेमाडपंतांच्या लेखणीतून सांगत आहेत. या तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव दाखवून साईबाबा ज्या ठिकाणी दृढ भक्ती असेल त्याच ठिकाणी ती वाढीला लावत असत. जे भक्त साईंच्या चरणांशी आले त्या प्रत्येक भक्ताला कोणास काही तर कोणास काही अशा वेगवेगळ्या नव्या आणि आश्चर्यकारक रूपात दर्शन देऊन त्यांची म्हणजे त्या भक्तांची आपल्या आराध्य दैवताच्या किंवा गुरुच्या ठिकाणी असलेली भक्ती साईंनी पक्की केली, मजबूत केली. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा साई महिमान वर्णनम नावाचा 11वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईंना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम.